मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक एकात्मिक दुमजली उड्डाणपूल प्रकल्पाचं लोकार्पण व कोनशिलेचं अनावरण नुकतंच झालं। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार हेमंत रासने व इतर मान्यवर उपस्थित होते। लोकार्पणानंतर मुख्यमंत्री यांनी दुमजली उड्डाणपुलाच्या कामाची पाहणी केली। या पुलामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकामध्ये तसंच गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर होणार आहे। या उड्डाणपुलाची एक मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे। शिवाजीनगर व औंध बाजूकडील रॅम्पचं बांधकाम पूर्ण झालंय। बाणेर व पाषाण बाजूकडील रॅम्पचं उर्वरित बांधकाम ऑक्टोबर 2025 अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे। पुलाची उभारणी PMRDAच्या माध्यमातून केली जात आहे। पुणेकरांबरोबरच बाणेर, औंध भागातील नागरिकांनाही या पुलामुळे दिलासा मिळणार आहे। या उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष बांधकामास ऑगस्ट 2022 पासून प्रारंभ करण्यात आला होता। तत्पूर्वी अस्तित्वातील 2 एकेरी वाहतुकीचे उड्डाणपूल ऑगस्ट 2020 मध्ये शासनाच्या मान्यतेने पाडण्यात आले होते। यानंतर संबंधित उड्डाणपुलाचं काम सुरू केलं होतं। मुख्य विद्यापीठ चौकामध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी 55 मीटर लांब स्टील गर्डर बसवण्यात आला आहे। ज्यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न होणार आहे। माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे या ठिकाणी आगमन होत आहे।